भज मन रे गोपाला, भज मन रे तू कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाला। गोपाला नंदलाला, गोपाला नंदलाला, नंदलाला गोपाला, नंदलाला गोपाला। भज मन रे तू कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाला। तू नित्य स्वयं प्रकाशु, तू ते बोलावया देवा कैचा पैसू। तुझी ए माया शक्तीचा डोळे लासो, लागला ब्रह्मादिका, लागला ब्रह्मादिका। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा, संपला ताज हवेने बुंदगारा वास माझा। जे मुखोटे पाहिले ते चेहरे होतेच कोठे, मी तुझ्या वांचून मागू चेहरा कुणास माझा। राख स्वप्नांची जरीही राहिली हातात माझ्या, का तुझे पाहून डोळे मोहरे संन्यास माझा। अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला हा श्रीमद महावाक्य निरूपण सोहळा, त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपणा सर्वांनाच स्वतःकडे असलेल्या ज्ञानसागरातून काही शिंपले जे आपल्याकडे देत आहेत, असे या श्रीमद महावाक्य सोहळ्याचे प्रवाचक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण घोटी निवासी श्री बाबाजी आहे। या ठिकाणाहून श्री बाबांना दंडवत करतो। हा सोहळा ज्यांच्या कार्यकुशलतेतून अथक परिश्रमातून आज आपल्याला अनुभवायला मिळतो आहे, या सोहळ्याच्या माध्यमातून थोरलं प्रकरण श्रवण करण्याचं भाग्य मिळतं आहे, ते या सोहळ्याचे आयोजक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री कृष्णराज बाबाजी मराठे, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री वाल्हेराज बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत प्रवीणराज दादाजी। या सोहळ्याकरता ज्यांनी आपलं तन मन धन समर्पित केलं ते आदरणीय प्रकाश शेठजी घुगे, त्यांचे सर्व बंधू, त्यांचा सर्व परिवार आज या व्याख्यानाच्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ साधनवंत। खरं तर प्रत्येकाचा नामोल्लेख करावा अशी आपणा सर्वांचीच या ठिकाणी योग्यता आहे। तुमच्या नामोल्लेखा या ठिकाणी मी केला तर माझी वाणी पवित्र होईल, इतकी आपल्या नावामध्ये ताकद आहेच। पण या ठिकाणी अगोदरच मी थोडासा लेट झालेलो आहे आणि त्यामुळे आयोजकांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आहे त्या ठिकाणाहून इथूनच बसल्या जागेवर मनापासून मनापर्यंत आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचेल असा दंडवत या ठिकाणी करतो। पण प्रामुख्याने या ठिकाणी उल्लेख करतो ज्यांचं देवपूजा वंदन आज आपण या ठिकाणी केलं ते आदरणीय श्रद्धेय परमपूज्य महंत श्री डोळसकर बाबाजी शास्त्री,
आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री गोपीराज बाबाजी शास्त्री आणि उपस्थित सर्व तपस्विनी, सर्व माता, बंधू भगिनी आणि बालगोपाल आहो. आज माझ्याकडे ही व्याख्यानाची सेवा आदरणीय गंगापूरच्या बाबांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्या सेवेला तुम्हाला यायचं आहे आणि निश्चितच त्यांची आज्ञा आम्ही शिरसावंद्य मानतो. कारण आपल्यामधले ते एक असणारे ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आहे, पण वयाने ज्येष्ठ आहे, ज्ञानाने, तपाने, सगळ्या गोष्टी ज्येष्ठ असून सुद्धा जे आपल्यामध्ये आपल्यासारखे होऊन वावरतात आणि त्यामुळे त्यांची आज्ञा शिरोधार्य मानणं हे मी माझं वैयक्तिक कर्तव्य समजतो. आज या ठिकाणी श्रीमद महावाक्य सोहळ्याच्या माध्यमातून आपण थोडं प्रकरण श्रवण करत आहोत. आता त्याच्याही पलीकडे जाऊन निरूपण असं काय करावं, त्याच्याही पलीकडे जाऊन तत्वज्ञान असं काय सांगावं, इथे सांगण्यासारखं खरंच याच्यापेक्षा वेगळं काही सांगू शकत नाहीये. हो निश्चितच. आणि त्याकरता सुरुवातीलाच मी या ठिकाणी सांगतो का आता इथून पुढे मी जे काही बोलेल हे फक्त वर्गाकरता, समर्थांकरता, ग्रस्त आश्रम्यांकरता बोलणार आहे. आपण साधू संत या ठिकाणी आहात, आपण सर्वच जण योग्यतेने ज्येष्ठ आहात आणि म्हणून जे काही बोलेल हे फक्त वासनिकांकरता बोलेल. आणि म्हणून सद्भक्तांना एक विनंती आहे का आता इथून पुढचं श्रवण जे आहे हे आपण फक्त आपल्या अंतकरणात कसं उतरेल, त्यातलं जे जे आपल्याला चांगलं वाटेल ते अंतकरणात आपल्याला उतरवायचं आहे. कारण आज आपल्याला खऱ्या अर्थाने या 21व्या शतकामध्ये, या धावपळीच्या युगामध्ये आज आपल्याला गरज कशाची असेल तर सगळ्यात जास्त गरज आहे आज आपल्याला शांततेची. आज आपल्याला शांतता कुठे लाभत नाहीये, शांतता मिळत नाहीये. याचं कारण कुठे जावं, आपले मन अंतकरण इतकं उद्विग्न झालेलं आहे, इतकं उद्विग्न आपलं अंतकरण तापलेलं आहे का याला कुठे शांतता मिळत नाहीये. बघा ना, चांगला विचार करा की आपल्याला जर कोणी म्हटलं ना की या बसा आमच्याजवळ, आमच्या घरी या 2 दिवस आमच्याजवळ, आम्हाला बरं वाटेल, तरी आपल्याजवळ वेळ नाहीये. वेळ नाही म्हणजे का नाही, कारण आपलं मन शांत नाही, आपण अशांत झालेले आत्मे आहोत, अशांत आहोत. आणि हे जे सोहळ्याचं आयोजन जे आहे, हे जे सगळे परिश्रम जे आहे, या परिश्रमाच्या पाठीमागचा हेतू नेमका काय आहे, त्या संतांनी किंवा त्या सद्भक्तांनी जे एवढा मोठा सोहळा बाबाजींचं वय बघा, त्या वयाकडे बघून जर त्यांची प्रकृती बघितली आणि ते इतकं अशक्य असून सुद्धा जे ज्ञान सांगण्याचा जो उत्साह आहे, हे सगळ्यात पाठीमागे कारण काय आहे, नेमकं कशा करता नेमकं हे चाललेलं आहे, हेतू एकच आहे त्यांचा का आपल्यासारखे अनाधिकारी जीवात्मे आपण कुठेतरी या संसार तापामध्ये दग्ध झालेलो आहोत. कुठेतरी आपण या तापामध्ये जाऊन जाऊन आपण कुठेतरी नरकाची वाटचाल आपली चालू झालेली आहे आणि कुठेतरी थांबावी. कुठेतरी सर्वांचा जो जीव उद्धाराचा व्यापार आहे, या व्यापाराला कुठेतरी चालना, पुन्हा काहीतरी आपल्याकडून आधार मिळावा, काहीतरी प्रयत्न आपल्याकडून व्हावा. म्हणून या संतांचा हा प्रयत्न आहे, आयोजकांचा तो प्रयत्न आहे, श्री बाबाजींचा तो प्रयत्न आहे की आपण दिशाहीन झालेली माणसं आहोत, अशांत झालेली माणसं आहोत, आपल्याला कुठेतरी शांतता लाभली पाहिजे. कारण जर आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचा, तो परमेश्वर आपल्याला जवळ करायचा आहे, तर तो अशांत मनाने होईल का? नाही. स्वस्थे चित्ते बुद्धे संभवन्ते सांगतात भगवंत. चित्ताला स्वस्थता प्राप्त करावी लागणार आहे, हे चित्त स्वस्थ करावं लागणार आहे, अशांत मनाला शांत करावं लागणार आहे. आणि जेव्हा हे सगळं आपण करू, ही तर खरी परमार्थातली पहिली पायरी आहे असं मी मानतो. शांतता हे सगळ्यात स्वस्थता ही पहिली पायरी आहे. जोपर्यंत आपण स्वस्थ होत नाही, शांत होत नाही, तोपर्यंत आपण पुढचं पाऊल टाकू शकत नाहीये. आणि म्हणून शांतता आपल्या जीवनात नितांत गरजेची आहे. मग ही शांतता आपल्याला दुसरी कुठे लाभते का? आपण 2 कोटीचा बंगला असला, त्या घरात आपण शांत नाहीये, स्वस्त नाही तिथे आपल्याला. हो, तिथे आपल्याला गोळी घेऊनच झोपावं लागतं. आज भूक लागण्याकरता गोळी खावी लागते, खाल्यानंतर अन्न पचनाकरता गोळी खावी लागते. शांतता नाही ना आपल्याकडे. त्याचं कारण काय? तर स्वस्थ नाही आपलं अंतकरण. हे अंतकरण आपल्याला स्वस्थ करायचं आहे. मग याला स्वस्थता घरात मिळणार नाहीये, ह्याला बाकी कुठे मिळणार नाहीये.
ही स्वस्थता, ही शांतता आपल्याला लाभेल कुठे? तर ती फक्त लाभणार आहे ज्या ठिकाणी भगवंताचं नाम जप चालू आहे, जिथे भगवंताचं नाम चिंतन चालू आहे, त्याच ठिकाणी आपल्याला स्वस्थता लाभणार आहे. आणि या जीवनामधला सर्वात मोठा यज्ञ जर कोणता म्हटला ना, तर तो यज्ञ जर आहे यज्ञानाम जप यज्ञोस्मी. भगवंत गीतेमध्ये सांगतात की जीवनातला सर्वात मोठा यज्ञ कोणता असेल तर तो आहे परमेश्वराच्या नामाचं स्मरण करणे. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. जीवनातला हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे का? कारण त्या यज्ञामध्ये सर्व काही अवलंबून आहे. आणि या नाम जपामध्ये इतकी ताकद आहे, या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की या नामाचे दाट आहे नावाचं स्वतंत्र प्रकरण ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये तयार झालं की परमेश्वराचा वेग लागण्यापासून तर परमेश्वराची प्राप्ती होईपर्यंतच सर्व कार्य त्या परमेश्वराचं नाम करत, यात शंका नाहीये. आणि म्हणून तर भगवंतानं गीतेमध्ये ते सांगितलं यज्ञानाम जप यज्ञोस्मी, त्याच्या नावाचं चिंतन. आज आपण अशांत आहोत, याचं कारणच एक आहे, आपण सर्व गोष्टी करतोय पण चांगला जर अंतःकरणापासून विचार करा, नामस्मरण आपल्याकडून होतंय का? हो, स्मरण आपल्याकडून होतंय? स्मरण म्हणजे काय? नुसती गाठी हातात घेणे आणि त्याच्या मनामागे मनी ओढणे म्हणजे नामस्मरण आहे? ते नामस्मरण वायाला जाणार नाही. वाया केली क्रिया वायाला जात नाहीये. पण खरंच त्यातून आपल्याला स्मरण घडतंय का? तर नाही घडत. ते न घडल्यामुळे आपल्याला स्वस्थता लाभत नाहीये. स्वस्थता प्राप्त करण्याचा अगदी सोपा रस्ता म्हणजे त्या परमेश्वराच्या नामाचं चिंतन. आणि तेच नामस्मरण जर आपण एक निष्ठतेनं केलं, अनन्यतेने जर तो देव आठवला, तर मग मात्र आपल्याला स्वतःच्या आत्मउद्धाराची काळजी करण्याची गरजच राहत नाही ना. ती जबाबदारी स्वतः परमेश्वराने स्वतःवर घेतली. गीतेमध्ये भगवंत अभय देतात, ये जना परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वाम्यम. तू फक्त अनन्यतेने माझं चिंतन कर, एकनिष्ठतेने माझं स्मरण कर. आणि जेव्हा तू अनन्यतेने माझं स्मरण करशील ना, मग मात्र भगवंत सांगतात की तुझी सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. आणि किती जबाबदारी घेतली तर योगक्षेमं वाम्यम. योग म्हणजे वस्तू प्राप्त होणे आणि क्षेम म्हणजे प्राप्त झालेली वस्तू टिकवून ठेवणे. ही सगळी जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतात. मग आपली जबाबदारी परमेश्वराने आपली जबाबदारी अजून आपल्याला देव जवळ झाल्यासारखं का वाटत नाही बरं? याचं कारण एकच आहे, आपण नाम घेत नाही असं नाही, नाम घेतो पण जशी अपेक्षित भगवंताला आहे तशा पद्धतीने नामस्मरण आपल्याकडून घडत नाही आणि लाभत नाही. आपण एक प्रकारचं आवरण स्वतःवर ओढून घेतलेलं आहे, एक प्रकारचं स्वतःवर आवरण घेतलंय. अज्ञानाचा पडदा आपण डोळ्यापुढे घेतलेला आहे आणि या डोळ्यापुढे पडदा घेऊन मी नामस्मरण करतोय, मी स्मरण करतोय दाखवण्याकरता आपण मनामागे मनी ओढतोय. आणि म्हणूनच तर आपल्याला जितका भगवंत जवळ व्हायला पाहिजे तितका झाला नाही, कारण हे आवरण आपल्याला दूर करावं लागणार आहे. हे आवरण ते ज्याच्याकडे काही नाहीच आहे त्याच्याकरता ते आवरण ठीक आहे. जो काही करतच नाही, ज्याला देवच माहित नाही, ज्याला धर्मच कळत नाही, त्याने नुसतं मागे मने ओढल्या माळा जपल्या तर ते वायाला जाणार नाही, त्याला फायदा होणार आहे, त्याच्याकरता ते ठीक आहे. पण तुम्ही तर ज्ञानी आहात ना, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला देव कळतोय, देवाची साधनं कळतायत. आणि मग आपल्याला एवढं सगळं कळून सुद्धा जर आपण देवाचं नामचिंतन जशा पद्धतीनं करायला पाहिजे तसं जर करत नसलो तर खरंच देव आपल्यावर प्रसन्न होईल का? नाही होणार. हे आवरण दूर करावं लागेल. आणि हे आवरण पांघरून आपण फसवण्याचा प्रयत्न करतोय ना कुणाला? आपल्याला असं जगाला दाखवण्याकरता आपलं नामस्मरण चाललं, जगाला दाखवण्याकरता आपण मनामागे मनी ओढतोय. पण खरंच याने साध्य होईल का? याने तर साध्य होणारच नाही. जे साध्य करायचं आहे ते होणारच नाही. पण एक दिवस आपण सुद्धा त्या आवरणाच्या नादी लागून किंवा त्याला अधीन होऊन आपण आपलं स्वत्व गमावून बसतो. निश्चित बसतो. एक अतिशय सधन कुटुंब होतं, अतिशय सधन कुटुंब, सगळ्या गोष्टीने परिपूर्ण, चांगलं आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण, धार्मिक दृष्ट्या परिपूर्ण, संपन्न, संस्कारी, सगळं घरामध्ये चांगलं वातावरण.
सगळ्या गोष्टीने परिपूर्ण. त्या घरामध्ये सगळं वातावरण संस्कारी होतं, सगळं चांगलं होतं. आणि त्या घरामध्ये एक मुलगी होती. ती दिसायला छान होती, सुंदर होती, लावण्यखनी होती, धार्मिक संस्कारी होती, स्वयंपाकात सुगरण होती, सगळ्या गोष्टीने तीही चांगली होती. पण अडचण एकच होती, तिला बोलायला अडचण होती. ती बोबडी बोलायची. बाकी सगळं चांगलं आहे पण बोलायला बोबडी आहे. आणि त्यामुळे झालं काय का ती मुलगी जेव्हा उपवर झाली, विवाह योग्य झाली, त्यावेळेस त्या मुलीचा काही केल्या विवाह होईना. कारण बाकी सगळंच समोरच्या माणसांना सगळं आवडायचं आणि जेव्हा मुलीशी बोलायचे तेव्हा लक्षात यायचं का ही मुलगी बोबडी आहे आणि त्यामुळे तिचा विवाह होत नव्हता. आता घरची माणसं हैराण होऊन गेली. शेवटी एक दिवस काय झालं, कुठून तरी तिला बघण्याकरता एका घरचं स्थळ येणार होतं, चांगल्या घरचं होतं, मुलगा येणार होता, मुलाकडची माणसं येणार होती. आणि हिच्या घरच्यांनी सुद्धा ठरवलं की आता काही झालं तरी हिचा विवाह या घरी झालाच पाहिजे. मग त्यांनी त्या मुलीला सांगितलं, हे बघ ताई, उद्या तुला बघण्याकरता मुलगा येणार आहे, त्याच्या घरची माणसं येणार आहेत आणि आपल्याला या घरी तुझं लग्न करायचंच आहे. ती म्हणे माझी काहीच हरकत नाही, मी तयार आहे, तुम्ही जेव्हा जिथे जसं म्हणसाल मी लग्न करायला तयार आहे, माझ्याकडून अडचण नाही आहे. ते म्हणे तुझ्याकडनं अडचण नाही, अडचण एकच आहे, तुझ्या बोलण्याची अडचण आहे. मग म्हणे मग काय करू, तर त्यांनी सांगितलं की उद्या ते तुला बघायला आल्यानंतर तू एकच करायचं, तू त्यांच्याशी बोलायचं. काय करायचं तर तू फक्त गप्प बस, बाकी काम आम्ही करतो, सगळं आवरण पांघरायचं आहे. मुलाकडची माणसं आली. आता काय असेल, चहा, कांदा, लिंबू, मीठ, मिरची, ते कांदा पोहे वगैरे सगळे सोपस्कार झाले. मुलगी बघण्याचाही कार्यक्रम सुरू झाला. मग तो पाट मांडला, ती मुलगी हातामध्ये तो गडवा तांब्या पाण्याचा घेऊन आली, त्या पाटावर बसली. मग मुलाकडचे एक प्रतिष्ठित सद्ग्रस्त उठले. मग मुलाच्या वडिलांनी खिशातून 500 रुपयाची नोट काढली, ती त्याच्याकडे दिली, कारण त्याच्याकडे पैसे नसतात. जो मुलगी बघायला बसतो, मुलगा बघायला बसतो, त्याच्याकडे पैसे नसतात, ते मुलाच्या बापाला किंवा मुलीच्या बापाला द्यावे लागतात. त्याने ते पैसे दिले. याने 500 रुपये खिशात घातले, मुली समोर बसला. बसल्यानंतर विचारलं, मुली तुझं नाव काय? आता ठरलंय बोलायचं नाही, ती काही बोलली नाही. मग त्या मनुष्याला वाटलं की मी काय बोललो हिला ऐकायला गेलं नाही, म्हणून थोडे जोरात बोलला तो, अगं दिदी तुझं नाव काय? तितक्यात पटकन त्या मुलीकडचे एक ग्रस्त उठले. त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही जेव्हा आमच्या मुलीला बघायला येणार होतात, आमच्या घरामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेचा सारांश असा झाला की आमच्या मुलीने ठरवलंय काही झालं तरी लग्न या मुलाबरोबर करायचं, याच घरामध्ये सूनमधून जायचं आहे. म्हणे मग अडचण काय? म्हणे अडचण काही नाही, पण लग्नामध्ये काही विघ्न येऊ नये, हे लग्न सुखरूप पार पडावं म्हणून आमच्या मुलीने देवाला असा नवस केलाय की जोपर्यंत मी गृहप्रवेश करून यांच्या घरामध्ये जात नाही तोपर्यंत मी मौन व्रत धारण करणार आहे, मी बोलणार नाही. बरं वाटलं त्यांना, धार्मिक मुलगे, संस्कारी मुलगे. ते म्हणे ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे, जर तुमच्या मुलीने असा नवस केला असेल तर आम्ही सुद्धा आमच्या मुलाला असाच नवस करायला सांगतो की जोपर्यंत तू हिला घेऊन आपल्या घरी येत नाही तोपर्यंत तो सुद्धा बोलणार नाही, तो सुद्धा मौन व्रतच धारण करेल. बरं वाटलं. काय झालं कळालं नाही, पण सगळं आता बाकी सगळ्या गोष्टी माहिती होत्या. हुंडा ठरला, बस्ता ठरला, सगळं 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 झालं. योगायोगाने आता बस्ता फाटला, ते साखरपुडा काय असेल ते सगळं झालं. लग्नाचा दिवस उगवला, वराडी मंडळी जमली, लग्नही लागलं, वराडी मंडळी जेवली, पण ती सुद्धा घरी निघून गेली. आता सगळं आटोपलं, आता नवरीला वाटी लावायचं आहे, म्हणजे सासरी पाठवायचं आहे. मग त्याकरता शेवट भरतात होत असतात. मग आता ते फळ भरण्याकरता नवरदेव नवरी शेजारी मंगल कार्यालयात फक्त आता घरची जवळची माणसं शिल्लक आहे, ते आजूबाजूला गोल उभे आहेत. मग गुरुजी सांगतायत, असं सगळं चालू असताना कुठून तरी एक किडा उडत आला, एक किडा, आणि तो त्या नवरदेवाच्या फेट्यावर बसला असा इथे. आता इथे बसल्यानंतर बाकी कुणाला तो दिसत नव्हता, होते शेजारी नवरी बसलेली होती. तिच्या ते लक्षात आलं की याच्या पेट्यावर किडा बसला. तिला वाटलं एक क्षणभर की याला सांगावं की तुझ्या फेट्यावर किडा बसलेला आहे, तेवढा किडा आहे ना, तू हकल. पण आता बोलायचं नाही. बरं तो किडा आहे, तो शांत बसेल का? किडा शांत बसत नसतो, तो वळवळ करतोच. त्याला कुठे नेऊन टाका, नाही तो साखरेत नेऊन टाका, तो करणार म्हणजे करणार. तोही किडा वळवळ करायला लागला. बरं त्यानं वळवळ उलटी करायची तर खाली चालू केली, तो खाली खाली यायला लागला त्याच्या कानाकडे. तसा हिचा जीव खालीवर व्हायला लागला. आता जर हा किडा खाली आला आणि याच्या कानाला जर घुसला किंवा चावला त्याला त्रास होईल.
तिने खूप दम धरण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तिचा संयम संपला आणि त्याशी घाबरून जोरात ओरडली, आओ तिडा तिडा. आता ती बोबडी होती बोलायला. आता ती जशी म्हटली तिडा तिडा तिडा, सगळे एकमेकाकडे बघायला लागले. नवरदेवाच्या नवरीकडे, नवरीचे नवरदेवाकडे, सगळे एकमेकाकडे बघतायत. आणि ती जशी म्हटली तिडा तिडा तिडा, हा नवरदेव घाबरून उठला. तो म्हटला तुताय तुताय तुताय. तोही बोबडाच होता. हे आवरण जे आपण घेतोय ना पांघरून अज्ञानाचं किंवा दुसऱ्याला फसवण्याचं, याने होतं काय माहितीये का, एक ना एक दिवस स्वामींचं ते वचनच आहे, सत्य लपत नसतो, तो कधी ना कधी प्रकट होत असतो. म्हणून जे काही नामस्मरण थोडं करायचं, जास्त होत नाही ना. स्वामींनी सांगितलं ना, 1-2 वेळा या त्या आठवीचे परी वंद्य दिवस जाऊ, 1-2 वेळा तरी आठवा, फक्त वाज दिवस जाऊ द्यायचं ना, एवढीच अडचण आहे ना. मग जेव्हा ते घ्यायचं आहे, ते नामस्मरण करायचं आहे, ते फक्त भगवंताला जसं अपेक्षित आहे तशा पद्धतीने जर आपण नामस्मरण जर आपण केलं तर भगवंत आपल्यापासून लांब नाही ना, हो तो जवळच आहे ना. इतकं सांगितलं नामाच्या 10 मध्ये, किती सोपं करून दिलंय बघा ना. वेदापासून तर प्राप्तीपर्यंत 99 हे तर बाकीच झालं, पण वाजत वारा जरी, पडते आकाश जरी, नाम साई आते तरी, कुठली उणीव आहे नामस्मरणामध्ये? कुठलीच उणीव नाही. उणीव आपल्यामध्ये आहे, आणि ही उणीव जर दूर केली ना, परमेश्वर लांब नाही, तो जवळच आहे. आपल्याला तो परमेश्वर प्रसन्न करायचा आहे, तो देव प्रसन्न करायचा आहे. हे एवढे मोठे सोहळे होतात, याच्या मागे कारण काय? कारण एकच आहे का ती स्वस्थता आपल्याला मिळवायची आहे, ती शांतता आपल्याला प्राप्त करायची आहे. हे घेतलेलं आवरण जे आहे, हे आवरण आपल्याला दूर करायचं आहे. आणि आवरण जेव्हा दूर करून आपण जसंच्या तसं जर नामस्मरण केलं, परमेश्वर अगदी सहज त्याचा पवित्र श्रीकर आपल्या या अपवित्र माथ्यावर अगदी सहज ठेवून देईल. उणीव ती दूर करायची आपल्याला. मग त्याकरता परमेश्वर जवळच पाहिजे असं काय दिसलाच पाहिजे असंही काय नाही. साकार चालता बोलता देव आपल्याला दुर्लभ आहे. मग चालता बोलता देव दुर्लभ आहे, तर मग आपण तो प्राप्त करण्याचा प्रयत्नच करायचा नाही का? तर नाही ना. पंडित दायंबास निर्वेद स्तोत्रामध्ये एका ठिकाणी सांगतात, गरुडासी ती लोकी गमन, तरी येरी पक्षी काही न करावे उत्पन्न, तैसे अचरावे अनुसंधान न संडावे तापसी. गरुड नावाचा पक्षी हा स्वर्ग मृत्यू पाताळ त्रिलोकामध्ये परिभ्रमण करतो, आणि इतर पक्षी आहे हे फक्त मृत्यू लोकामध्ये परिभ्रमण करतात. मग इतर पक्ष्यांनी असा विचार केला का गरुडा इतकं उंच आम्हाला जाता येत नाही, मग आम्ही पंखच हलवणार नाही? तर नाही ना. ते पक्षी काय विचार करतात, जरी गरुडा इतकं उंच जाता येत नसलं, पण स्वतःला जेवढं उंच जाता येईल तेवढं उंच जाण्याचा ते पक्षी सुद्धा प्रयत्न करतात. पंडित दायंबास सांगतात, पैसे अचरावे अनुसंधान न संडावे तापसी. साधकाने, मनुष्याने सुद्धा जरी आपल्याला चालता बोलता देव उपलब्ध नाहीये, साकार श्रीमूर्तीचं दर्शन आपल्याला नाहीये, म्हणून तो प्राप्त करण्याचा प्रयत्नच करायचा नाही का, तर निश्चित करायचा आहे. आणि एकदा आनंद करण्यापासून त्या परमेश्वराला हाक मारा, देव सहज सहाय्य करतो. शिंगणापूर नावाचं गाव आहे, रिद्धपासून 35-40 किलोमीटर असेल बाबाजी, 50 किलोमीटर आहे. एक शिंगणापूर नावाचं गाव आहे. त्या गावातला प्रसंग, एक दिवस अतिशय सकाळची पहाटेची झाली होती, दिवस उगवण्याची वेळ होती. अगदी गावातली माणसं उठली होती, बाया अंगण झाडत होत्या, गडी तिकडचे पुरुष लोक, कोण गाया सोडत होतो, कोण काय जो तो ज्याच्या त्याच्या व्यापारात मग्न होता. आणि नेमकं हे सगळं चालू असताना कुठून तर एका गावाच्या एका कोपऱ्यातून एका लहान लेकराची किंकाळी जोरात ऐकायला येत होती. एक लेकरू जोरात किंकाळ्या फोडत होतं, मोठ्या मोठ्याने रडत होतं, आणि त्याचा तो आवाज हळूहळू गावकऱ्यांच्या कानापर्यंत पोहोचत होता. आणि जसाही तो आवाज पोहोचत होता, सगळ्या जणांनी कान टवकारल्याने एवढ्या लहान लेकराचा आवाज, एवढा मोठा टाहो फोडताय, कुणाचं लेकरू आहे, कुठून आवाज येतोय, आणि म्हणून सगळेजण त्या आवाजाच्या दिशेनं चालायला लागले. एकाला 2, 2ला 4 जोडी होत होते. हळूहळू माणसं वाढत होते, त्या आवाजाच्या दिशेनं चालली होती, आणि सगळे गाव जमा झाला. आणि तो आवाज ज्या एका ठिकाणी येत होता, तिथे सगळं गाव जाऊन पोहोचलं. एका झोपडीतून एका लहान लेकराच्या किंकाळण्याचा आवाज येत होता. माय माऊल्या पुढे झाल्या, त्यांनी दार उघडलं, झोपडीचं दार बाजूला लोटलं. दार होतच कसलं हो, काहीतरी अडवसा होता, तो बाजूला केला.
आणि आतमधलं दृश्य बघितलं, त्यांचं काळी चर चर चिरलं. एक माता शेजारी प्रेत होऊन पडलेली होती आणि शेजारी तिचं लहान लेकरू होतं आणि मुलगी होती. ती तिच्या शेजारी बसून मोठ्या मोठ्याने किंकाळ्या फोडत होती, टाहो फोडत होती. माय माऊल्या पटकन पुढे गेल्या, त्या लेकराला उचललं, ते शरीराला हात लावला, लक्षात आलं ही माऊली गेलेली आहे. मग माणसांना सांगितलं, घटना घडलेली आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं. मग सगळ्या गावापुढे प्रश्न पडला की आता ही आहे कोण, हिची भावकी कोणती. चौकशी केली, तिला भावकीच नव्हती. मग हिचे नातेवाईक कोण, हिला नातेवाईकही कुणीच नव्हतं. अरे मग आता काय करायचं. आता बाकीचं सगळं होतं, पण त्या शरीराचा विधी करणं तर गरजेचं होतं. सगळ्या गावाने मिळून त्या माऊलीचा अंत्यही केला. ते झालं, मिटलं. पण प्रश्न उभा राहिला, आता लेकराचं काय करायचं काय झाला, काय करावं. हिला कोणी वारसच नाही राहिलं. मग गावचे पाटील होते, त्यांनी सांगितलं, त्यांना मुलगी नव्हती, त्यांना लेकरू नव्हतं स्वतःच. त्यांनी सांगितलं जर कुणाची तयार आहे. अंधाळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. सगळ्यांनाच आनंद झाला. तुम्ही सांभाळताय, काय अडचण आहे. मग लगेच पाटलीनबाईला बोलवलं. पाटलीनबाईने आनंदाने त्या मुलीला आपल्या हातामध्ये घेतलं आणि या मुलीला स्वतःच्या वाड्यामध्ये घेऊन गेले. आता ती मुलगी वाढत होती, लाडात वाढत होती. त्या मुलीचा पायगुण म्हणा की काय म्हणा, पण त्या पाटलीनबाईलाही दिवस गेले. त्यांच्या उदरातून एक स्वतःची एक मुलगी जन्माला. मुलींमध्ये साधारण 1 महिन्याचं वर्षाचं अंतर आहे. आणि आता या 2 मुलींचं संगोपन त्या वाड्यामध्ये अतिशय आनंदात चाललेलं होतं. ते सगळं व्यवस्थित चालत असताना मुली मोठ्या होत होत्या. आता घरामध्ये काही भेद नव्हता, पण जसे मुली जास्तच थोड्या मोठ्या झाल्या आणि त्यांनी आता घराचा उंबरा ओलांडला आणि त्या आता अंगणात खेळायला लागल्या. अजून थोड्या मोठ्या झाल्या, आता अंगणही ओलांडलं आणि आता गावात खेळायला लागल्या. आणि जशाही त्या गावात खेळायला लागल्या, या दोघी मुली इतर मुलींबरोबर खेळत असताना गावातल्या एखाद्या महिलेने यावं. त्या जी अनाथ मुलगी आहे, सांभाळलेली मुलगी आहे, हिच्या डोक्यावर हात फिरवावा, तिला विचारावा, बाई ग, पाटील बाबा तुझ्याकडे लक्ष देतात का, पाटलीनबाई तुला मारतात का. त्या लहान मुलीला प्रश्न पडायचा, अरे माझी बहीण आहे, तिला काही विचारत नाहीये आणि मलाच काय विचारतात. त्या लेकराला कसलं काय कळतंय. तिला प्रश्न पडायचा, पण ती विचारू शकत नव्हती. अजून थोडी मोठी झाली, ती क्रम तो चालूच आहे. पानवठ्यावर गेला की कोणीतरी विचारावं, पाटलीनबाई त्रास देतात का, नाही का. आणि ते समाजाला सवय असते, काही गोष्टी लेकरांना माहित नसतात. पण हा समाज इतका विचित्र पद्धतीचा आहे ना, ज्या गोष्टी लेकरांना माहित नसतात आणि माहित होणं गरजेचंही नसतं, त्या गोष्टी आपण स्वतः त्यांना सांगत असतो. आमच्या आश्रममध्ये लहान लहान मुलं असतात बरं का, लहान लहान मुलं. आमच्या माता भगिनी त्यांना खूप जीव लावून सांभाळतात. तरी पण एखादी महिला यावं आणि त्या लेकराला विचारावं, तुला मम्मी पप्पा ध्यान येतं. त्या लेकराला काय कळतंय मम्मी पप्पा, तुला जेवायला देतात. अरे फुकट वाढते, केवढी मोठी झालेली आहे. तुमच्या लेकरांच्या अंगावर नसणारी कपडे या लेकरांच्या अंगावर असतात, एवढी भारी भारी. एवढं सांभाळता समाज मनच असं विचित्र आहे. त्या मुलीला काही कळत नव्हतं. तिचं एक काल्पनिक नाव आहे, चरित्रात त्याचा उल्लेख नाहीये, पण एक काल्पनिक नाव कथाकथनामध्ये सुशीला असं नाव ठेवलंय कथाकारांनी. तिचं त्या सुशीलेला प्रश्न पडायचा, विचारू शकत नव्हती. पण थोडी मोठी झाल्यावर मग तिने विचारलं, का हो तुम्ही माझ्या बहिणीला काही विचारत नाही, मलाच का विचारतात. त्यांनी सांगितलं, अगं ती पाटलाची स्वतःची मुलगी आहे. आणि मग मी, अगं तू सांभाळलेली आहे म्हणजे का, म्हणजे तुला स्वतःचे आईबाप नाहीये, तुला सख्खी आई नाहीये, तुला बाप नाही, तू अनाथ आहे. अनाथपणाचा भाव त्या सुशीलेमध्ये निर्माण केला, ज्याची ती गरजही नव्हती आणि तिला काही त्याची आवश्यकताही नव्हती. अनाथपणाचा भाव त्या लेकराच्या मनामध्ये निर्माण झाला. तेव्हापासून ते लेकरू अनाथासारखं मनामध्ये ऑटोमॅटिकच ते घडत असतं. ऑटोमॅटिक त्या भावना तशा व्हायला लागल्या, स्वतःला ती अनाथ समजायला लागली. आणि पुढे चालून हळूहळू काय पुढे सरकत होता. मुली उपवर झाल्या आणि उपवर झाल्यानंतर त्या मुलींकरता विवाह वर शोधणी पाटलांनी चालू केली. योगायोगाने पाटलांची जी स्वतःची मुलगी होती, त्या मुलीकरता एक चांगलं स्थळ चालणारं. ते स्थळ होतं आमच्या श्रीप्रभूबाबांच्या गावाचं, रिद्धपुराचं, काशीचं. त्या मोठ्या मुलीला पाटलाच्या स्वतःच्या मुलीचा विवाह पाटलांनी त्या घरी करून दिला. आनंदामध्ये लग्न लावून दिलं, मुलगी वाटा लावली, सासरी गेली. पण तिथं गेल्यानंतर त्या मुलीच्या वाट्याला थोडा सासुरवास आला. आता तो होत असती जुन्या काळची पद्धतच होती, सासुरवास प्रत्येकीला असायचा.
बरं सासूरवासा इतका सासूर असावा, इतका सासूर असावा का त्या मुलीला अन्न तर नाही, फक्त ताक मिळायचं, फक्त ताक प्यायला मिळायचं. बरं ते का मिळेना, पण प्रेमाचे 2 शब्द त्या घरात तिला मिळत नव्हते. साहजिक आहे, शरीराने सुकून गेली होती. पुढे दिवस सण आला करता पाटील स्वतःच्या मुलीला आणायला तिथे रिद्धपुराला आले. आणि जेव्हा ती स्वतःची मुलगी समोर आली, त्यांना ओळखूच आहे ना काही माझीच मुलगी आहे का, कारण येताना तर इतकी कृपा झाली, विचारण्याची सोय नव्हती. तसंच घेतलं, आपल्या गावाला आले, सगळ्यांना चिंतेत पडले. विचारलं काय झालं, तिने सगळं सांगितलं. असा असा मला त्रास, असा असा सासूरवास आहे, पण घरी ठेवू शकत नव्हते. हुंडाबळीचा कायदा नव्हता, तसा काही नियम नव्हता. काही झालं तरी मुलीला सासरी जावंच लागत होतं, नांदावंच लागत होतं. जर अंतकरणाने सर उरकला पाटला आणि तिला परत रिद्धपुराला पोहोच केलं, पण तिथं ती मुलगी वाहते, तर संसार चालू आहे, दुःख सासूरवास चालू आहे. एक दिवस आमच्या श्रीप्रभू बाबांना त्या लेकराची कीव आली बर का. देव दयाळू आहे खूप. रोज सकाळी राजमठातून उठून विहरणारे निघाले श्रीप्रभू बाबा. त्या दिवशी सरळ निघाले आणि त्या वाड्यात, ते मुलगी ज्या घरात होती तिच्या वाड्यामध्ये गेले. जसं श्रीप्रभू बाबांनी पहिलं पाऊल वाड्याच्या आतमध्ये टाकलं, त्या घरामध्ये सगळी धावपळ चालू झाली. कारण श्रीप्रभू बाबांचा आदरयुक्त धाक त्या संपूर्ण विदर्भामध्ये होता. साक्षात श्रीप्रभू आले, सगळे पळायला लागले, पण बसायला टाकतंय, पण झाडू उचलतंय, कोण काय करतंय. देवाने सांगितलं थांबा, शांत व्हा. आणि देव तसेच त्या ओसरीमध्ये बसले. बसल्यानंतर प्रत्येक जण येत होता, देवाच्या पाया पडायचा, दंडवत करायचा, बाजूला व्हायचा. असं करता 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 सगळ्यांचा दंडवत करून झाला. आणि मग त्या मुलीची सासू आली, तिने दंडवत केला. देवाने तिला असं शेजारी बसवलं. बस बाई इथे बस, माय इथे बस. बसली. विचारलं देवाने, याच्यात काय? आणि याच्यात दूध आहे, याच्यात दही आहे, आणि ह्या गाडग्यात काय? म्हणजे याच्यात ताक आहे. देवाने ते ताकाचं गाडगं उचललं आणि त्या सासूला, तिच्या सासूला सांगितलं हे पिऊन घे. तिने सांगितलं नको जी, मला नाही आवडत. एक तर मला ताक सहन होत नाही, मला आवडत नाही, आणि दुसरं मी रिकाम्या पोटी आहे, मला त्रास होईल. देवाने सांगितलं नाही का बाई, प्यावं लागतंय, हे प्यायचं आहे. ती म्हणायची नको. देवाने डाव्या हाताने तिचा बुचडा धरला केसाचा, उजव्या हातात ते गाडगं धरलं, ते मडकं काय ताकाचं, आणि त्याच्या तोंडाला लावलं. आणि जसं लावलं ती नको नको म्हणत होती, पण देवाने बळत 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 ते अख्खं गाडगं तिच्या पोटामध्ये रिकामं केलं. काही नाकात गेलं, काही तोंडात गेलं, काही खाली गेलं. आणि जसंही ते संपलं, देवाने गाडगं बाजूला केलं. ती म्हातारी पळत पळत गेली, उलट्या केल्या, वमन केलं, पुन्हा फ्रेश झाली, पुन्हा आली, देवाच्या पाया पडली. आता देवाने विचारलं कसं वाटलं. देवाने सांगितलं त्रास झाला हो खूप, तुम्ही मला नव्हतं आवडत, कशाला मला ते दिलं, नको द्यायला होतं, मला काही तरी रिकाम्या पोटी होते. देवाने सांगितलं बाई, एकदा ताप केली तर इतका त्रास झाला, आणि ही जी मुलगी आहे हिला त्रास होत नसेल का. मग सगळ्यांच्या लक्षात आलं, देव आज आपल्या वाड्यात का आले. सगळ्यांनी देवाच्या पायावर लोटांगण घेतले, माफी मागितली की आजपासून आम्ही हिला त्रास देणार नाही. एका क्षणात देवाने तिचा सासूरवास संपवला. आता सासूरवास संपला होता, सगळं व्यवस्थित झालं होतं. मग साहजिक आहे, प्रकृती सुधारली, प्रसन्न राहायला लागली, आनंदी राहायला लागली. पुन्हा दुसऱ्या सराला पाटील घ्यायला आले. बघितलं, त्यांना वाटलं होतं जिवंत असेल की नाही, पण मग आता समोर बघितलं, अरे खूप छान दिसते, चांगले दिसते, आनंद झाला. पाटलाने तिला विचारलं हिला नेऊ का. हो घेऊन जा, सोबत सगळं वाटलं. तिला आनंदाने प्रेमाने बाहेरी पाठवलं. मग ती इकडे माहेरी पोहोचली, सिंगणापूरला पोहोचली. सगळ्यांना बरं वाटलं, एवढा बदल झाला, बरं वाटलं. सायंकाळी या दोघी बहिणी शेजारी झोपल्या. आणि मग त्या सुश्रीने विचारलं का ग, तुझं मागच्या वेळेस खूप खराब तब्येत होती, तुझी तब्येत खूप खराब होती, खूप अशक्त होती, एवढा बदल कसा काय झाला. मग तिने सांगितलं अगं, आमच्या गावात ना एक ईश्वरी पुरुष राहतात, ईश्वरी अवतार राहतात, आणि त्यांचं नाव गुंडम राऊळ आहे. त्यांचं नाव सगळे त्यांना गुंडम राऊळ म्हणतात, त्यांना राऊळ माय राऊळ बाप म्हणतात. आणि मग घडलेली सगळी घटना सांगितली. आणि जसंही त्या सुश्रीने श्रीप्रभू बाबांचं नाव ऐकलं ना, नाव जसंही ऐकलं, इतक्या अंतःकरण एका क्षणात तिचं शांत झालं. कुठेतरी तिला शांतता लाभली, शांतता लाभली देवाच्या नावाने. आणि तिला एक मनामध्ये आधार मिळाला की आहे, अरे मी कसले अनाथ आहे, मी कुठे अनाथ आहे, मला आई आहे, मला बाप आहे, माझं सर्वस्व आहे श्रीप्रभू बाबा, माझं सर्वस्व आहे राऊळ माय राऊळ बाप. हा भाव तिच्या मनामध्ये पक्का झाला. अनाथपणाचा भाव तिचा संपून गेला होता. आणि योगायोगाने काही काळ पुढे लोटला, आणि काळ
सरकत होता पुढे या सुशिलेकरता युवा वर्षशुद्धी चालूच होती. या सिंगणापूर पासून एक 40-45 किलोमीटरवर सावळापूर नावाचं त्या गावाचं एक चांगलं स्थळ बघितलं. पाटलांनी स्वतःच्या मुलीसारखाच आनंदामध्ये इथचाही विवाह सोहळा पाटलांनी उरकून दिला. सावळापूरला गेली, पोहोचली, 9 दिवस वाट्याला तोच सासूरवास आला. ती परंपराच होती का काय माहित नाही. प्रत्येक सुनेला सासूरवास हा होतच होता. तिच्या वाट्याला सासूरवास आला. बरं हिला जास्त सासूरवास आला का? कारण समोरच्यांना माहित होतं ही अनाथ आहे, ही अनाथ आहे. समोरच्यांना माहित होतं. ज्यावेळेस माहित होतं ना हे अनाथ आहे, याच्या मागे कोणी नाहीये, त्यावेळेस समाज जास्त त्रास देत असतो. आपल्या पाठीमागे कोणी नाहीये हे जर कळालं ना, समाज खूप त्रास देत असतो. तिचंही तेच झालं, तिला त्रास देत होते. बरं त्रास इतका होता का रोज सकाळी उठाव, त्या सासूने काही 4 शब्द जोरात बोलावे, नवऱ्याने घरातून यावं, तो दाराच्या बाजूलाच तो आपला काठी वेग ठेवलेला असायचा, तो वेग घ्यावा, सपासप येताचे फटके तिच्या पाठीवर मारावे आणि तिला घराच्या बाहेर आपलं द्यावं. जा, निघून जातो इथून, तू सपाट पायाची आहे, पालत्या नशिबाची आहे, तू आल्या तुझ्यामुळे माझं खूप वाईट झालं, खूप तू अपशकुनी आहे, वाईट बोलायचा, तुला निघून जा म्हणायचा. ती म्हणायची मी कुठे जाऊ? आणि खरंच कुठे जाणार होती? विचार करायची का आता जर मी पुन्हा शिंगणापुराला गेले काय म्हणेल लोक म्हणतील बिना आई बापाचं लेकरू पाटलांनी सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, लग्न लावून दिलं आणि थोडा त्रास सहन झाला नाही, निघून आली, कुठे जाऊ मी, कशी जाऊ मी? तशीच दुःख सहन करत होती, दिवस काढत होती, दिवस सरकत होते. मनामध्ये श्रीप्रभू बाबांना मात्र निश्चित आठवत होती. तिला एक जाणीव होती की राहुल बाप, मला मी आहे, आई आहे, बाप आहे, मला सर्वस्व आहे, माझा श्रीप्रभू बाबा आहे. पण देवाला विनंती करायची का नेमकं असं काय घडलं? असं कोणतं पाप माझ्याकडनं झालंय का देवा एवढा मोठा त्रास माझ्या वाट्याला आलाय? जन्मताच आई बाप गेले, त्याचं दुःख मला आठवत नाही, ते दुःखही नाहीये, कारण त्याची उणीव तू भरून काढली होती यांच्या रूपाने, पालकत्वाच्या रूपाने मला कोणीतरी मिळालं होतं. पण त्याच्यानंतर अजूनही दुःख संपत नाही. नेमका असा कोणता पाप माझ्याकडनं झालंय? देवाला विनंती करायची, दुःख करायची, तशीच देवाला आठवायची आणि आपला संसार क्रम चालू होता. एक दिवस सकाळी उठली, अंगण झाडल्यानंतर आता सगळं झालं, घागर उचलली, पाणवठ्यावर पाण्याला जायचंय, निघाली. इतक्या सासूबाई उठल्या, जोरात 4 शब्द बोलल्या आणि त्यांचा तो जोराचा आवाज ऐकून तो तिचा पती घरातून आला. दरवाजाच्या पाठीमागे ठेवला वेद होता, तो वेद काढला, सपासप येताचे फटके तिच्या पाठीवर मारले आणि पालथ्या नशिबाची आहे, सपाट पायाचे, निघून जातोय तो, आणि अशी तिच्या कमरेत लात मारली. ती उमडून उंबऱ्याच्या बाहेर पडली. बाहेर दगड होता, दगडावर तिचं डोकं आपटलं, डोकं फुटलं, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तो बोलत होता जोरात आणि जसा तो म्हटला निघून जातो इथून. रोज हे सगळं सहन करणारी सुशीला त्या दिवशी अशी ताडकन उठून उभी राहिली आणि सांगितलं, ठीक आहे, नको ना तुम्हाला मी, नको ना मी इथे चालले मी. सगळे चकित झाले. अरे कधी न बोलणारी आज अशी डायरेक्ट निघून जायचं बोलतोय. तो नवरा हसायला लागला. कुठे जाशील ग? कुठे जाशील? कोण आहे तुला? तू शिंगणापूरला नाही जाऊ शकत आता. दुसरं तुला कोणी नातेवाईक नाही, तुला आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कोणीच नाही तुला, तू अनाथ आहे सुशीला. तिने सांगितलं, मी अनाथ नाहीये, मला आई आहे, बाप आहे, सर्व आहे मला. कुठे तुझे आई बाप? तिनं अजूनही देवाला बघितलं नाही, देवाला नाही, रिद्ध बघितलं नाही, पण तसंच तिने बोट केलं. तो रिद्धपुराला राहते माझे आई, राहुल बाप, आणि तशीच पळत सुटली. रिद्धपूर कोणत्या दिशेला आहे तिला माहित नाही बरं का, अजूनही माहित नाहीये. तशीच पळत सुटली, जिकडे वाट तिकडे पळत सुटली. पळते पाया शुद्ध नाही, कपडे फाटतायत काठी लागून त्याची शुद्ध नाही, पळते मध्ये राजवाटामध्ये अघटितच घडलं. रोज सकाळी सगळं विधी उरकून विहाराला निघून जायचे. त्या दिवशी राजमठामध्ये एर झरा घालत होते आणि स्वतःशीच बोलत होते, श्रीप्रभू लेक येईल म्हणे, जाऊ नाव धुरू घाले म्हणे, गोड गोड खाऊ घाले, स्वतःशीच बोलायचे. आणि आता तो सगळा भक्त परिवार आहे, सगळे चकित झाले. त्या भक्तांनी विचारलं माई भट्टांना, का म्हणतो श्रीप्रभू बाबांचे कोणी लेख आहे का? माई भट्टांनी सांगितलं, अहो देवाचं लग्नच झालं नाही, लेख कुठून होईल? अरे मग असं का बोलताय? आचार्यांनी सांगितलं, नक्कीच कोणीतरी अधिकारी जीव येणार असेल, आपण तयारी करा.
माई भट्टांना सांगितलं तुम्ही जा बाजारात, नवं लुगडं आणा, नवं धोतर आणा, नवा सदरा घेऊन या. आबाईसांना सांगितलं, म्हादाईसांना सांगितलं की तुम्ही आता आंघोळीची तयारी करा, गरम पाणी ठेवा, चांगला स्वयंपाक करा. सगळी तयारीला विलगवले. जो तो ज्याचं त्याचं काम करत होता. कोण येणार आहे, कसं येणार आहे माहित नाही आहे. आणि नुसतं श्रीप्रभा स्वतःशीच बोलत होते. तयारी चालू होती. करता 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 वेळ झाली दुपारी 11:30-12ची. आणि श्रीप्रभा जे तडक निघाले राजमठाकडून, सरळ त्या रिद्धपुराच्या वेशीकडे, महाद्वाराकडे प्रवास चालू झाला. तिकडनं सुशीला पळत होती, देवाला हाका मारत होती. देव फक्त डोळ्यापुढे होता, न पाहिलेला देव, फक्त नावात देव. राहुल मान राहुल बाप एवढाच आहे बस. पळत होती पळत होती. तिचा नवऱ्याला वाटलं नेमकी चालली कुठे, तोही पाठीमागे येत होता. आणि जसाही श्रीप्रभा त्या वेशीवर पोहोचले, असा स्वतःचा श्रीकर माथ्यावर रई ठेवला आणि असे वाट पाहायला लागले. वाट बघत होते. बाकीचे भक्त तर चकित झाले. एवढा कोणता अधिकारी जीव आहे, एवढा कोणता ज्ञानी यायला लागला, एवढा कोणता तप साधना केलेला जीव यायला लागला का ज्याची वाट स्वतः भगवंत बघतायत. सगळे आश्चर्यचकित होऊन बघत होते आणि श्रीप्रभा वाट पाहत होते. आणि ती सुशीला तिकडनं पळत होती पळत होती. जशी पळत पळत आली, समोर ती श्रीप्रभांची श्रीमूर्त बघितली. 32 लाखांनी श्रीमूर्त. ती अशी बेंबीपर्यंत लांबलेली दाढी, त्या दाढीवर श्रीप्रभांच्या तोंडातून गळणारी लाल जी चांदीसारखी चमचम करत होती. चेहऱ्यावर प्रचंड तेज आहे. आणि जसे ते बघितलं तिच्या लक्षात आलं, अरे हेच तर श्रीप्रभा आहे, हीच माझी आई, हाच माझा बाप. आणि जशी आली स्वतःचं शरीर श्रीप्रभावर झोपून दिलं. देवाने अलगद तिला असं वरच्या वर श्रीकरामध्ये केलं आणि असं छातीशी कवटाळलं. हुमसून हुमसून सुशीला रडत होती. देवांच्या डोक्यावरून हात फिरवला, शांत केली. तिचा पती आला. देवाने एक हात तिच्या खांद्यावर ठेवला, एक हात तिच्या पतीच्या खांद्यावर ठेवला आणि असा दोघांना घेऊन श्रीप्रभा त्या राजमठापर्यंत आले. आल्यानंतर मग बाकीच्या पुरुष भक्तांनी तिच्या पतीला घेतलं, आंघोळीला घेऊन गेले. सुशीलेला इकडे महिलांनी घेतलं, ते आंघोळीला घेऊन गेले. आंघोळ झाली, नवे कपडे अंगावर घातले, व्यवस्थित झाला. आता पंगत बसली. स्वतःच्या पंक्तीला देवाने दोघांना दोघा बाजूनी बसवलं. स्वतःच्या ताटामधला पदार्थ श्रीप्रभा उचलायचे, त्या सुशीलेच्या तोंडामध्ये घालायचे, तिचा गालगुच्चा ओढायचे, त्या डोक्यावरून चापटी मारायचे. लाड करत होते एका लेकराचा. तिनं कुठली ब्रह्मविद्या अभ्यासलेली नव्हती, काहीच नव्हतं तिच्याकडे. काहीच नव्हतं. होतं काय, यज्ञानाम जप यज्ञोस, नामात इतकी ताकद आहे. स्वतः देवाजवळ बसून ती जेवण करत होती. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस पूर्ण झाले. अजूनही देवानं विचारलं नाही का आलात, कुठून आलात, काहीच नाही. 4थ्या दिवशी सकाळी उठले सगळेजण. श्रीप्रभा आसनस्थ झाले. तिचा पती आला, देवाच्या श्रीचरणावर डोकं ठेवलं आणि देवाला म्हणतोय तो, जीजी गावाला जाईल म्हणतो. देवाने सांगितलं जायचंय म्हणे हो. मग जा. तो नाही, तसं नाही, तिला पण घेऊन जातो. कुणाला, सुशीलेला पण घेऊन जातो. देवाने विचार, तिला न्यायचं आहे म्हणे हो. मग एक लक्षात घे, घेऊन जा, पण आता ती फक्त तुझी पत्नी म्हणून तुझ्या सोबत येत नाहीये, आमची तर तिला घेऊन जा. आणि ठीक आहे, त्याने माफी मागितली. आणि मग आता देवाने फक्त महिम भट्टांकडे बघितलो, फक्त बघितलं, सांगितलं माझी लेक माहेर सासरी चालली. काय आनंद झाला. तसे आनंदात उठले. पुन्हा बाजारात गेले. पुन्हा नवे कपडे, नवं धोतर, नवं सदर, नवं सदरा, नवं लुगडं सगळं पुन्हा घेऊन आले. कपडे घातले आणि आता देवाची लेक माईन भट्टांना बहीण म्हणून त्या ठिकाणी मिळाली होती. हा आनंद प्रचंड माईन भट्टांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. आनंदाने वाटे लावला. तिथून त्या सुशीलेला सगळं अस्वस्थ संपला, प्राप्त झालं. येईल तेव्हा सकाळी भाकरी करायची, भाजी करायची, काय असेल ती चटणी घ्यायची, टोपल्यात भरायची आणि इकडे रिद्धपूरच्या दिशेने निघायची. आणि ती ज्या दिवशी येणार असेल ना, त्या दिवशी देव स्वतः सांगायचे, आज स्वयंपाक करू नका, सुशीला येणार आहे. आणि खरोखर ती यायची. आणलेल्या भाकरी तो देव आनंदाने खायचा. भाकरी चटणी आनंदाने खायचा. का त्याच्यामध्ये काही पंच पक्वान नव्हते, होती फक्त त्या सुशीलेच्या नाम स्मरणाची ताकद.
इतकी ताकद या नामस्मरणामध्ये. काळ पुढे सरकत होता, वेळ संपत आली, कथा खूप मोठी आहे, मी तिकडे जाणार नाही. महत्वाचा मला शेवटचा प्रसंग सांगायचा आहे. आनंदात दिवस पुढे सरकत होते. आता श्रीप्रभुबाबांचं अवतार कार्य संपलं होतं, देवाला अवतार सोडायचा होता, म्हणून श्रीप्रभुबाबांनी आशक्ती स्वीकारली. अजून थोडे दिवस आशक्ती स्वीकारले, नंतर एक दिवस तो काळा दिवस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उगवलाच. श्रीप्रभुबाबा निज धामाला गेले. आणि जसं ही वार्ता कानोकानी सगळ्या विदर्भात पोहोचत होती, ज्याला माहित त्याला बातमी कळत होतं, रिद्धपूरच्या दिशेने पळत होता. सायंकाळी दुपारी श्रीप्रभुबाबांनी मायापुराचा त्याग केलेला होता आणि सगळं विदर्भ त्या रिद्धपूरच्या दिशेने येत होता. सायंकाळ होईपर्यंत अख्खं रिद्धपूर तुडुंब माणसांनी भरून गेलं. मुंगीलाही जागा नाही अशी गर्दी त्या ठिकाणी झाली. कारण श्रीप्रभुबाबा एका जातीपुरते, एका धर्मापुरते, एका पंथापुरते, एका प्रांतापुरते मर्यादित नव्हते. विदर्भाचं दैवत म्हणून श्रीप्रभुबाबांकडे सर्व समाज बघत होता आणि ते सगळं रिद्धपूर तुडुंब भरलं. आता सकाळी विधी करायचा. सुशीला सकाळी सकाळी उठली, पानवठ्यावर आली आणि जेव्हा त्या बाकीच्या गावातल्या बाया तिथं आलेल्या होत्या, त्यांनी जसं सुशीलेला बघितलं ते आश्चर्यचकित झाले. सुशीला तू इथं आहे? तिला वाटलं काय झालंय, मी रोज असतो इथे. तर एकमेकीमध्ये बोलत होत्या, एकमेकीमध्ये बोलायचं, सुशीलेकडे बघायचा. सुशीलेला शंका आली आणि याच्या बोलण्यामध्ये काहीतरी श्रीप्रभुबाबांचा आवाज शब्द उल्लेख येतो आहे. म्हणून त्यांच्याजवळ गेली, विचारले मावशी तुम्ही काय बोलतात का? श्रीप्रभुबाबांबद्दल काय बोलत आहात? तिने विचारलं त्या म्हातारीनं, अगं सुशीला तुला माहित नाही? ही सुशीलाचा जीव खालीवर व्हायला लागला. अहो खरंच मावशी मला काहीच माहित नाही. काय झालंय काय? तुला खरंच माहित नाही? अहो मावशी खरंच मला माहित नाही, काय झालंय काय मला नेमकं सांगा ना. आणि मग त्या माऊलीने सांगितलं, ग सुशीला काल श्रीप्रभुबाबा नेस धामाला गेले ग, तुला कसं माहित नाहीये. त्या सुशीलेच्या हातातली घागर तशीच पडली, डोळ्यातून खळखळा अश्रू व्हायला लागले. विचार करायला लागली काय चुकलं असेल माझं की देव शेवटचं माझ्याशी बोलला नाही. बरं नाही बोलला देव माझ्याशी, देवा तू नाही बोलला, पण तुझी श्रीमूर्त शेवटचा श्रीमुख का होईना मला बघायचं आहे. आणि रिद्धपूरच्या दिशेनं पळायला लागली. मनामध्ये भावना एकच आहे की मला शेवटचं दर्शन देवाचं झालं पाहिजे. पळते 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 परत परत रिद्धपूरच्या त्या महाद्वारापर्यंत पोहोचली. गर्दी चिरत चिरत सुशीला पोचली. स्वतःच शरीर त्या पूर्ण त्या श्रीप्रभुबाबांना झोकून दिलं. सगळ्या बाया पुढे धावल्या तिला बाजूला करण्याकरता. माहीम भट्टांनी त्यांना बाजूला केलं, तिला रडू द्या. त्या बाकीच्या आगवल्या. माहीम भट्ट काल दिलं नाही, जवळ जाऊ दिलं नाही, पण रडू सुद्धा दिलेलं नाही. कारण ही येते काय, शरीरावर पडते काय, रडते काय. माहीम भट्टांनी सांगितलं, अरे तुमच्यात आणि आपल्यात आणि हिच्यात खूप फरक आहे. देवाने आपल्याला वेद दिला, बोध दिला, ज्ञान दिलं, सगळं दिलं, पण देव स्वतःच लेकरू आपल्याला म्हटला नाही, तो फक्त हिलाच म्हटलेला आहे. लेक आहे देवाची, ती तिला रडली. माहीम भट्टाने हळूच तिला बाजूला केलं. सुशीला दुःख आवरावं लागेल, पुढचा विधी करावा लागेल. उचललं श्रीप्रभुबाबांचं ते पार्थिव. अंत्यविधी त्या ठिकाणी, महाराजांचा अंत्यविधी त्या ठिकाणी झाला. आणि आता सगळे इकडं राठाकडे यायला लागले. वेशीपर्यंत आले, राजमठापर्यंत आले. आणि जसे राजमठापर्यंत आले, सुशीलेने पटकन माहीम भट्टांचा हात, माहीम भट्टांनी पकडलेला होता सुशीलेचा हात झटकला आणि इकडे फिरायला लागले. माहीम भट्टाने विचारला, अगं सुशीला राजमठात चल ना, राजमठात चल. अगं तू देवाची लेक आहे, तुला दुःख झालंय, तुझं दुःख आम्हाला काढायचंय, अशी जाऊ नको, चल राजमठात. ती म्हणते, माहीम भट्ट आता काय काय त्या राजमठामध्ये, कशाला येऊ राजमठामध्ये? माहीम भट्टाने सांगितलं, दुःख तुलाच फक्त झालं का ग? नुकसान फक्त तुझंच झालं का ग? अगं आमचाही देव गेला ना, आमचाही बोधदाता गेला, आमचाही मोक्षदाता गेला, सुशीला नुकसान आमचंही झालं ना ग. त्या सुशीलेने सांगितलं, माहीम भट्ट नुकसान तुमचं झालं, पण तुमचं काय नुकसान झालं? अरे तुमचा बोधदाता गेला, तुमचा परमेश्वर गेला, तुमचा देव गेला, पण माझं माहीम भट्ट, माझं तर माहेर गेलं. मी आज खऱ्या अर्थाने अनाथ झाले माहीम भट्ट. काय त्या राजमठामध्ये मी येणार नाही राजमठामध्ये. ते सुशीला माहीम भट्ट अक्षरशः बघा, विचार करा, प्रकांड पंडित आहे माहीम भट्ट.
सगळा गंगा तीराचे विद्वान ज्यांच्या तृणवत ज्यांच्या पायामध्ये होते, इतके विद्वान असणारे माईम भट्ट पण त्या सुशिले पुढे नम्र झाले. तिला विनंती केली, असं करू नको ग, देवाला तुझी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. तू देवाची लेक आहे, माझी बहीण आहे, आणि मग बहिणीप्रती माझी काही कर्तव्य आहे. तू जर माझ्या कर्तव्यापासून मला दूर केलं सुशिला, देव माझ्यावर रुसेल ग, असं करू नको. तिला बळ श्री माईम भट्टांनी त्या राजमठामध्ये नेलं, तिचं दुःख दूर केलं, ते दुःख काढलं. नंतर जेव्हा जेव्हा कधी सण येईल, जेव्हा कधी महत्वाचा उत्सव आला, माईम भट्ट स्वतः त्या सावळापूरला जायचे, त्या सुशिलेची विचारपूस करायचे. कुठल्या रक्ताचं नातं नव्हतं व कुठला काही ज्ञानाची काही सांगड वगैरे असा काहीच प्रकार नव्हता. नातं एकच होतं, ती देवाची लेक होती आणि माईम भट्ट स्वतःला तिची बहीण मानत होते. आणि हे सगळं त्या सुशिलेला न बघितलेला देव तिच्यावर प्रसन्न झाला, न बघितलेला देव तिला स्वतःची लेक म्हटला. हे सगळं सुशिलेला साध्य झालं फक्त त्या परमेश्वराच्या नाम जप यज्ञ तो परमा, त्या परमेश्वराचं नाम ज्या अंतकरणातून तिला पहिली हाक श्री प्रभुबांना मारली होती, राऊळ माय राऊळ बाप, तो भाव महत्वाचा होता. आपल्याला आपल्या अंतकरणामध्ये तो भाव जागवायचा आहे, तितकं अंतकरण आपल्याला दृढ करायचं आहे, मन तितकं दृढ करायचं आहे. आणि अशी हाक त्या देवाला मारायची आहे का एका हाकेमध्ये देव खरंच आपल्याला स्वतःचं लेकरू म्हटला पाहिजे, आपलं लेकरू म्हणून देवाची कृपा दृष्टी आपल्यावर फिरली पाहिजे. ही योग्यता आपल्यामध्ये घडली पाहिजे आणि ही योग्यता आपली व्हावी म्हणूनच हा सगळा सायास या ठिकाणी आज चालू आहे. आज तुम्हाला इथे वासनिकांना इथे मिनिटाला सूचना मिळत आहेत, मिनिटाला तुम्हाला मार्गदर्शन करतात ते संत लोक. काही असं नाही, असं करा, इथे उभे राहू नका, तिथे बसा. हे सगळं सांगण्याचा हेतू काय? का इथे आपण जे गोमट जोडण्याकरता आलेलो आहोत, जो देव जवळ करण्याकरता आलेलो आहोत, ते करत असताना, विधी करत असताना कुठला अविधी आपल्याकडनं होऊ नये. जवळ झालेला परमेश्वर आपल्यापासून दुरावू नये. आपल्याला तो परमेश्वर अजून जवळ व्हावा, इतका जवळ व्हावा, इतका जवळ व्हावा की आपण डोळे झाकले, परमेश्वराचं नाव घेतलं का त्याची श्रीमूर्त आपल्या डोळ्यापुढे उभी राहिली पाहिजे. इतकी योग्यता आपली या संतांना घडवायची आहे, आयोजकांना घडवायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आचार्य श्री मोठे बाबांना वय बघा ना, घसा सुस्त आहे, बोला उष्णतेचा त्रास आहे, अगदी आश्रमात सगळे व्यवस्था आहे, सगळ्या व्यवस्थेचा त्याग बाबांनी केलेला आहे. त्या सुख सोयीचा त्याग करून या इथे येऊन बसलेत बाबा. कुणा करता? फक्त आपल्या करता. आपल्याला इथे लाभलेला मिनिट नव्हे, क्षण क्षण वेचायचा आहे. तो क्षण क्षण वेचून आपल्याला अंतकरणात उतरवायचा आहे आणि तो देव आपल्याला निश्चित प्रमाणे प्रसन्न करायचा आहे. आणि तो देव जेव्हा प्रसन्न होईल किंवा जेव्हा अधिकरण आपल्याला प्रसन्न होतील, या अधिकरणाची प्रसन्नता आपल्याला जोडायची आहे, परमेश्वराची कृपा दृष्टी प्राप्त करायची आहे. तुम्ही त्या योग्यतेचे आहात म्हणूनच आपण या ठिकाणी बसलेले आहात, आपण या ठिकाणी आलेले आहात. का? कारण ती योग्यता, तो अधिकार आपला आहे, तो अधिकार अजून वाढावा. प्रभू चक्रधराने आपल्यामध्ये ती योग्यता निर्माण करावी आणि आपल्याला योग्य करण्याकरता या अधिकारांना परमेश्वराने कलियुगीचं संपूर्ण आयुष्य द्यावं, ते निरोगी बहाल करावं, अशी मी परमेश्वर श्रीचरणी प्रार्थना करतो. आयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं, आपली सेवा करण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांनी, आपण सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. आमचे आदरणीय श्रद्धेय पुण्य करंजगावचे बाबाजी आहेत या ठिकाणी, माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत. आदरणीय आमचे गंगापूरचे बाबाजी आहेत. हे सगळे ज्येष्ठ माणसं या ठिकाणी माझ्या समोर बसले, मला इथे या उच्च आसनावर बसवलं. खरं तर हा दोष आहे, अधिप्रत्येचा आहे, हा दोषच आहे. तो काही किती वेश व्यवस्था केली तरी हा दोषच आहे, हा मान्य करावाच लागेल. पण अंतकरणापासून या ठिकाणी मी माझा प्रसव मोडतो या ज्येष्ठांसमोर. आपण सर्वजण माझ्यापेक्षा ज्येष्ठ, तुमच्या सर्वांसमोर झालेल्या अधिकृतीबद्दल प्रसव मोडतो, आपल्याजवळ क्षमा मागतो. आपण उदार अंतकरणाने मला क्षमा कराल, साधू संत अशी या ठिकाणी अपेक्षा करून माझी ही अल्प स्वल्प सेवा आपणा सर्वांच्या साक्षीने आचार्य प्रभू श्री मोठे बाबांच्या पवित्र करकमलाने त्या भगवंताच्या श्रीचरणी समर्पित
करून या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. घुगे परिवाराला भगवंताने अशीच ताकद द्यावी, असंच धर्म कार्य त्यांच्याकडून करून घ्यावं आणि अशीच धर्मसेवा त्यांच्याकडून घडण्याकरता परमेश्वराची कृपा आदरणीय प्रकाश शेखजी घुगे, आदरणीय अशोकरावजी घुगे, आदरणीय वसंतरावजी घुगे, आदरणीय अंबादासजी घुगे, आदरणीय ज्ञानेश्वरजी घुगे या संपूर्ण परिवारावर, त्यांच्या परिवारावर प्रभू श्री चक्रधरांची कृपा दृष्टी नित्य राहावी अशी प्रार्थना करतो आणि माझ्या लांबलेल्या विचारांना या ठिकाणी पूर्णविराम देतो, थांबतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्र.